रामामुळे सीतेला घडला होता वनवास, तसाच आज माझ्यामुळे तुलाही होतोय त्रास. पण जमेल तसं सावरण्याचा करेन मी प्रयास. तोपर्यंत सई गोड मानून घे ना घास. क्या बात है, सुपर्ब है, सुपर्ब. आता माझी टर्न. तू इरशाद म्हण. इरशाद म्हण. इरशाद. अर्ज किया है. नवीन स्टोरी लिहितोय आपण. झालं गेलं जाऊ द्या ना. मिळून घर बनवतोय आपण. त्यात हॅपी थॉट्स ना राहू द्या ना. आपण मोठे होतोय तशी आपली स्वप्न सुद्धा मोठी होऊ द्या ना. घास भरवते आदित्यराव, थोडी स्माइल मोठी होऊ द्या ना. थोडी अजून थोडी स्माइल, थोडी अजून. काय झालं बघू. जोरात तू रक्त. सई बघू दाखव. काय नवरा बायकोचं गुलुगुलू चाललं होतं वाटतं. आज प्रेमानीच पोट भरणार आहात की जेवायचा वगैरे विचार आहे? जेवतच होतो आम्ही. तुम्हाला पण यायचंय का जेवायला? नको बाई, मी आपली शेजार धर्म पाळायला आले होते. हो, शेजारी कसेही असले ना तरी नवीन राहायला आल्यावर काहीतरी नेऊन द्यायची पद्धत असते हो आमच्यात. सगळ्या गोष्टी अगदी नवऱ्याला विचारूनच करतेस असा आव आणू नकोस. प्रेमाने देते ना, गपचूप ठेवून घे सिंधू मामीचा खाऊ. आणि जमेल तसा गोड मानून घे. तुम्हाला काय वाटलं सिंधू मामी तुम्हाला गोडाधोडाचं खायला घालेल काही? आता माझ्याशी रोजच गाठ पडणार आहे तुमची. आणि माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला मिरच्या झुमणारे, आगाग होणारे, डोळ्यातून पाणी येणारे. त्या सगळ्याची सुरुवात म्हणून हा शुभशकून गोड मानून खाऊन घ्या. काय झालं? चेहरा का पडला तुझा? हेच मूडच गेला. मग त्या मूडला खेचून परत आण. कारण या बाईमुळे आपण आपला मूडच काय आयुष्यात काहीच घालवून घ्यायचं नाहीये. परत आधी आपल्या आयुष्यातलं आपलं, आपल्या दोघांचं तसं पहिलं घर आहे रे. आणि प्रॉब्लेमॅटिक असलं, छोटस असलं, कसंही असलं तरी ते आपलं आहे ना. इथून पुढे आपण कदाचित खूप सुंदर सुंदर छान मोठी अशी अनेक घरं स्वतः विकत घेऊ. पण या पहिल्या घराची गंमत त्या घरांमध्ये नसेल ना. हे घर कायम आपल्या आठवणीत राहील, आपल्याला आठवणी देत राहील. आणि मग जर का आठवणीच तयार करायच्या असतील तर त्या छान ऑसम मला आठवणी करूया ना, नाही का? या घराच्या प्रत्येक
कोपऱ्या कोपऱ्यात एकदम मस्त आनंद भरून टाकूया. प्रत्येक क्षण प्रत्येक मोमेंट एकदम स्पेशल करून टाकूया. इतका आनंद इतका आनंद इतका आनंद ना की त्या सिंधू मामींची निगेटिव्हिटी कुठे दिसणारच नाही आपल्याला. या सगळ्या गोष्टी मी एकटी करू शकते, पण मला तुझी साथ हवी आहे. आपल्या या दोघांच्याच घरात तू पूर्णपणे माझा होशील ना? मला साथ देशील ना? ताई ऐका ना. ओ ताई ताई ऐका ना. ओ ताई ऐका ना. अहो ती बाई तसलीच आहे हो. तुम्ही तिच्यासाठी कशाला स्वतःचा मूड खराब करून घेताय? अहो ती मालकीन समजते स्वतःला, पण मालकीन नाहीये. अहो हे टॉयलेट काय, ही जागा पण तिची नाहीये. तिच्या भावाने आहे ना तिला इथं आणून ठेवले आणि त्याच्या बदल्यात ती आपल्याकडनं भाडी गोळा करत असते. ओ ताई ऐका तर. ते सार्वजनिक टॉयलेटमुळे तुमचा मूड खराब झालाय का? हो अजून लय बघायचंय तुम्हाला. नळावरनं पाणी भरायचंय, त्याच्यासाठी वेगळी रांग लावायची, आपल्याला कपडे धुवायचे, वाळत घालायचे. हे आता ह्या तारेसाठी किती मचमच होणार आहे माहितीये का तुम्हाला? अजून लय बघायचं हो तुम्हाला ताई. चुकलं. नाही 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 माझंच चुकलं. तरी भगवान मला म्हणत होता की ह्यांना इथं घेऊन येऊ नकोस, ह्यांना हे झेपणार नाही, पण मीच तुम्हाला घेऊन आले ना. मी म्हणलं ह्यांची पैशाची नड आहे तर आपला चांगलपणा दाखवायला गेले आणि जाऊते. अण्णा ह्यांच्या सारख्यांचं ना हे कामच नाही. नाही तर ताई तुम्ही ना जा ही चाळ सोडून. तुमच्या सारख्या लोकांनी ना इथं राहणंच बरोबर नाही. तुम्हाला ना झेपणारच नाही हे. तुम्ही तुमच्या घरला जा, तुमची जी काय भांडण आहेत ना ती सोडवून टाका. तसंही ना घर म्हणल्यावर भांड्याला भांड लागतच, आणि तुमची भांडणं काय आमच्यासारखी नाहीत ना, ती लगेच मिटतील बघा. तेव्हा तुम्ही तुमच्या घरला जा आणि तिथंच राहा. या भागूबाई चाळीत तुमचं काय बी काम नाही. बस ग. काय चाललंय मगापासून तुमचं तुम्हाला तुमच्यासाठी? हा काय प्रॉब्लेम काय नक्की? आमच्यात काय दम नाहीये, हिम्मत नाहीये, फुसके आहोत का आम्ही? नाही तसं नाही, पण आपलं सगळं वेगळंच आहे ना. काय वेगळं? हा काय वेगळं सांग मला. काय शिंग आहेत आम्हाला? हा का 2 डोळे एक्स्ट्रा आहेत का शेपुटे प्राण्यांसारखी? 2 डोळे, 2 कान, 1 नाक, 1 तोंड आणि 1च डोकं आहे. सगळं सेम आहे आपल्यात. मग काय वेगळं आहे सांग मला. म्हणजे बरोबर बोलताय तुम्ही. तसं बाहेरून बघितलं तर समजा सेमच आहे, पण तरी पण वेगळंच आहे ना. तेच विचारते मी विद्या, नक्की काय? हे नाक आहे ना ताई, हे नाक एकच आहे आणि सेमच आहे. पण तुम्ही तुमच्या या नाकाने आहे ना फुलाबिलांचे, चांगल्या चांगल्या जेवणाचे, मोठमोठे शेंडचे वास घेतले असतील. पण आम्ही आमच्या या नाकाने कुजलेल्या घरांचे, बाजूने वाहणाऱ्या नदी नाल्याचे, त्या देशी दारूच्या गुत्त्याचे वास घेतले. हे कान आहेत ना, हे कान पण 2च आहेत आणि सेमच आहेत. पण तुम्ही तुमच्या कानाने आहे ना आई बापाचे गोड बोल ऐकले असतील, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकल्या असतील, चांगली चांगली गाणी ऐकली असतील. पण आम्ही आमच्या कानाने आई बापाचं रडणं ऐकलंय, म्हाताऱ्या कोताऱ्यांचं औषधाविना खोकलणं ऐकलंय, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या शिव्या ऐकल्यात. हे डोळे ताई, हे डोळे पण ना सेमच आहेत. पण ह्या डोळ्यांनी ना तुम्ही हे जगातलं सगळं चांगलं चुंगलं बघितलंय. हो आम्ही आमच्या डोळ्यांनी एवढी घाण बघितली ना की नजर पार मेली आमची. ताई तुम्हाला जसं एक तोंड आहे ना तसं मला बी एकच तोंड आहे. पण फरक फक्त एवढाच आहे की तुम्ही तुमच्या या तोंडाने ना चांगलं चुंगलं बोलला असाल, खाल्लं असेल, पण आम्ही आमचं हे तोंड बंद करून जगत आलो आणि तसंच जगणार. कारण आपली बॉडी एकच आहे, पण आपल्या बॉडीला असणारी सवय, आपल्या सवयी वेगळ्या आहेत ना. रस्त्याच्या कडेला जगायची सवय, उन्हातानात फिरायची सवय, पायाला खड्ड्यांची दगडांची सवय आणि रात्री उपाशी झोपायची सवय, लाईनीची सवय, गर्दीची सवय, गर्दीच्या चिकट घामाची सवय, उधारी मागून जगायची सवय, कर्जात बुडून मारायची सवय. म्हणजे बघा ना,
स्वतःचं पोर जन्माला घालायच्या सवयीपासून ते तिरडीचा बांबू बांधण्यापर्यंतच्या सगळ्या सवयी आमच्यासारख्या लोकांना आहेत. तुम्हाला आहेत काय वाचल्या सवय? नाही. अहो चांदीचा चमचा तोंडात घालून जन्माला आलेले तुम्ही. जन्माला आले की बाबा गाडीत, मोठे झाले की यशी गाडीत. अहो रस्त्याची सवय तुम्हाला कशी असणार हो? 4 टाइम जेवता आणि उरलेलं टाकून देता. बुकीची सवय तुम्हाला कशी असणार? जरा काय झालं की इस्पितळात जाता. आपला माणूस आपल्या समोर मरत बघायची सवय तुम्हाला कशी असणार? म्हणून सांगते ताई, त्या चाळीचा आणि आमचा नाद सोडा. ही श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी आहे ना, ही कवाच मिटणार नाही. तेव्हा तुम्ही तुमच्या दुनियेत परत जा. या आमच्या दुनियेत तुमचं काय होणार नाही. विद्या, माणसाने कुठल्या घरात जन्म घ्यायचा हे त्याच्या हातात नसतं, पण एकदा जन्माला आल्यानंतर आपण कसं जगायचं हे आपल्या हातात असतं ना. हे सगळे असे गरीब विचार सोडून आपण सगळे एकत्र सुखाने जगू शकतो ना. विद्या, माझ्या घरची भरपूर श्रीमंती सोडून मी आदित्यच्या संस्कारांनी माणसांनी भरलेल्या घरात गेले लग्न करून. जुन्या सगळ्या सवयी सोडल्या मी, नवीन सवयी जोडल्या आणि सगळ्यांना आपलंसं करून घेतलं. आता ते घरही सुटलं, तिथली माणसं दुरावली, पण तरीही आदित्यचा हात हातात धरून मी इथे आले. कारण माझ्यावर, आदित्यवर, आमच्या दोघांच्या संस्कारांवर आणि आमच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. आणि तेवढाच विश्वास मला माझ्या आजूबाजूच्या माणसांवर आहे, जी माणसं तुम्ही आहात, तू आणि भगवान. तुमच्या सोबत, तुमच्या जोडीने, तुमच्या मदतीने आमचा संसार खूप छान चाललाय, खूप ऑसम चाललाय आणि पुढे पुढे अजून छान होत जाणार आहे, मला गॅरंटी आहे याची. पण जर का तुम्ही जसं तुमचं आमचं करून आम्हाला जर का परक केलं तर मी काय करायचं? हा, कुणाकडे बघायचं? या सगळ्या अनोळखी जगात कसं जगायचं आम्ही? एक विचारू काय? परमिशन काय घेतेस? विचार की. तुम्ही त्या मांजरीला आधीपासून ओळखता? नाही ग, नाही. का? नाही, मला असं उगाच वाटून गेलं की तुम्ही तिला आधीपासून ओळखता किंवा तुमची एखादी जुनी ठस्स नाही म्हणून. नाही, अजिबातच नाही. असा का विचार केलास तू? आता दुसरं काय काम आहे? काम? काहीतरी काम करायला हवं ना. विद्या, तू पण काहीतरी काम करत असशीलच ना? हा, आमचा रेडा करू देल तर ना. अहो मी त्याला कितीदा म्हणलं, आता आमची पोरगी ताई गावाकडे असती तर मला घरात काय काम नाही. मी त्याला काय म्हणलं, 4 पैसे तू कमवून आणतोस, 2 पैसे मी बी कुठं मिळतात का बघते ना. तर डुराकलाच माझ्यावर शिंग काढून म्हणलं, बाईच्या जातीने हे असली शायनिंग करायची नाही. त्याचा उसूल आहे बाबा, पुरुषानं कमवायचं आणि बाईने त्यात भागवायचं. अगं पण आता तोही काही काम करत नाहीये ना, आणि तू पण काही करत नाहीयस, मग घर कसं चालवता तुम्ही? उदारीवर. म्हणजे बघा, घर चालवायला आणि जगायला काय लागतं? 2 टायमाचं जेवण. त्याच्यासाठी दुकानदाराकडे जायचं, आपल्याला ज्या वस्तू लागतात त्या उधारीवर आणायच्या. त्याच्यासाठी त्याच्या चोपडीमध्ये आपलं नाव नोंदवायचं आणि आपलं खातं सुरू करायचं. लागतील त्या वस्तू आणायच्या, मग महिन्याच्या शेवटाला समजा हिशोब चुकता करायचा एकदाच बघा, आणि नवीन महिन्याला सुरू करायचं दुसरं खातं उधारीचं. असं चालतं? असंच चालतं. अहो आमच्या या दुनियेत असंच चालतं. पैसा काय आज नाही तर उद्या समजाना भेटतोच हो, पण उद्या पैसा भेटणार म्हणून माणूस आज जगायचं थांबवतो का? नाही ना. या उधारीच्या स्कीम मध्ये बी असंच असते. उद्या मिळणारा आनंद हा आजच ऍडव्हान्स मध्ये भेटतोय बघा. छान आहे तुमची स्कीम, पण मला माझा आनंद आजच मिळणार आहे. आदित्य ना जॉब इंटरव्ह्यू साठी गेलाय बाहेर, आणि मला 100% खात्री आहे की त्याला नक्की जॉब मिळणार.
भाई आपण आज सकाळी दादाला ज्या पद्धतीने कटवलं ना त्यावरून दादाला 100% आपला संशय आला असणार. मला तर भीती वाटते की गेट उघडल्यानंतर समोर दादा उभा असणार बच्चन सारखा आणि म्हणणार आदित्य को तुम वहां ढूंढ रहे थे और मैं तुम्हारा यह इंतजार कर रहा था. वा बंधू तू बोल बच्चन म्हणूनच ठीक आहेस. अरे 14 वर्षापूर्वी लग्न केलंस आणि बायकोला आत्ता घरी घेऊन आलं. हा जो काय तू स्टंट मारलायस ना आणि त्यानंतर सुद्धा जर तू दादाला घाबरतोयस ना तर तूच तुझ्या जिंदगानीवर. अरे पण अशी नाही तर तशी भीती वाटणारच ना. गेट मधनं आत गेल्यानंतर कोणी ओळखलं तर. अरे पण काही झालं तरी आपल्याला आज जायचंच आहे. आदित्यचे मामा बनून नाही तर कंपनीचे ट्रस्टी बनून. अरे कुठल्याही पद्धतीने आपण गेलो तरी रिस्क असणारच ना. आपण टॉस करूया. काढ रुपया. तुझ्याकडे रुपया नाहीये. आयडिया तुझी आहे त्यामुळे रुपया तू काढ. ठीक आहे पण मी उडवणार. नाही नाही अरे मी उडव. तू खाली पाड. अरे नाही पाडणार बाबा. हे बघ काटा आला तर मामा बनून जायचं. हा छापा आला तर ट्रस्टी बनून जायचं. ओके ओके बघ तू पाडलाच रुपया. मी म्हंटल होतं तू पाडतो म्हणून. आता घालवलाच रुपया. अरे मिळेल रे शोधूया ना अरे जरा. शोधूया काय. एक दिवस अख्खा ठेवला होता आदित्यला शोधायला. आता तो रुपया शोधण्यात घालवावा लागणार आहे. अरे असं काही नाही होणार. शोध रुपया शोध. बहुतेक खोटा होता रुपया तो. काहीतरी काय बोलू नकोस. खोटा रुपया कसा असेल. काय चाललंय इकडे. अहो ते रुपया रुपया काय मिळणार नाही. चला निघा इकडून. हे आम्ही काय तुला भिकारी वाटलो. हा आम्ही आदित्य ग्रुप ऑफ आदित्यचे मामा आहोत. म्हणजे मालकांचे आदित्य देसाईंचे मामा. हो आदित्य देसाईंचे कसे असणार. आम्ही आदित्य कश्यपचे मामा आहोत. त्याला बोलवा ना जरा. फोन करा. कोण आदित्य कश्यप. अरे आदित्य कश्यप असा उंच गोरा राजबिंडा माझ्यासारखा दिसणारा बघ. सायकल वरून येतो. हा मल्होत्रा साहेबांच्या केबिनच्या बाजूलाच बसतो तो आदित्य कश्यप. असा कोणी माणूस इथे काम करत नाही. नाही तुम्ही नवीन आहात तुम्हाला माहिती नाही. त्या मल्होत्रा साहेबांना फोन करा त्याला माहिती. ते अजून आले नाही. अजून आले नाहीत. अरे वाजले किती. ते कधी पण येतील. तुम्हाला काय. अहो नाही पण मग त्यांच्या PA ला फोन करा. सेक्रेटरीला फोन करा. जरा विचारा ना आदित्य कश्यप आलाय का. अहो प्लीज फोन करा ना. आम्हाला त्याला ना डबा द्यायचा आहे. आम्ही डबा देऊन निघणार. हो काय त्रास आहे. थांबा. जोशी साहेब आदित्य कश्यप म्हणून कोणी कामाला आहे का आपल्या कंपनीत. त्यांचे मामा आलेत त्यांना डबा द्यायला. अरे आदित्य कश्यपला तर नोकरीवरून काढून टाकलंय कधीच. तो आता येत नाही या कंपनीत. सांगा त्याच्या मामांना. ओके. हो मामा तुमचं काम होणार नाही. का होणार नाही. अहो तुमचं आदित्य कश्यप इथे नाहीये. नाहीये म्हणजे. अहो नाही म्हणजे त्याला. साहेब आले साहेब आले. हो हा डबा द्या आदित्याला. बरं झालं आपण थोडक्यात वाचलो. त्या मल्होत्राने बघितलं असतं ना तर. अरे पण त्या नादात आपण आदित्याला पण बघितलं नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स. 3 cheers for आदित्य कश्यप. हिप हिप हुर्रे. हिप हिप हुर्रे. 3 cheers for नवीन जॉब. हिप हिप हुर्रे. आणि 3 cheers for खूप जरा पॅकेज वाली नोकरी. हिप हिप हुर्रे. ए हे बोला तू माझ्यासाठी आणली. थँक्यू सो मच. गाँव वालों ये जो आदित्य कश्यप है ना ये टैलेंट का एक पैकेज है और इसे आज बड़े पैकेज वाला जॉब मिला है. आदित्य मला माहिती होतं. माहितीये तुझी एक नोकरी केली ना तर तुला दुसरी नोकरी मिळेल. दुसरी केली तर तिसरी मिळेल. तिसरी केली तर चौथी मिळेल. आणि चौथी जरी केली ना तर तू स्वतःची कंपनी सुरू करशील. मला माहिती होतं तू थांबणार नाही. आणि आज तुला नोकरी नाही मिळेल. नोकरी नाही मिळाली कुठलीच. तेच सांगायचा प्रयत्न करत होतो पण आधी इट्स ओके. खरंच इट्स ओके. हे बघ आज नोकरी नाही मिळाली तर उद्या मिळेल ना. आणि उद्या नाही मिळाली तर परवा नक्की मिळेल. तू घराबाहेर नोकरी शोधायला पडलास हीच तुझी पहिली स्टेप होती. आणि अशी स्टेप बाय स्टेप तू एक दिवस टॉपला पोहोचणार आहेस.
मला गॅरंटी आहे, मला फुल कॉन्फिडन्स आहे तुझ्यावर. पण आता ही पहिली स्टेप तरी आपण सेलिब्रेट करूया ना, फॉर गुड लक. हा, एक मिनिट थांब. सरप्राईज. हे काय? अरे झाकण उघडून तर बघ. शिरा. तुझा आवडता सत्यनारायणाचा शिरा. एक मिनिट, पण तू शिरा कसा बनवलास? म्हणजे त्याचं काहीच साहित्य आपल्या घरात नाहीये. तू प्रश्न नको रे विचारूस. समोर एवढा छान शिरा आहे, खा तो. प्रश्न नाही नाही सई, तू सांग मला. अरे खरंच तू खा ना. पैसे कुठून आले? तुझ्याकडे पैसे आहेत? नाही विद्याने दिले, भगवाननी दिले? नाही. अरे सगळ्यालाच नाही, मग पैसे आले कुठून? हे सामान कुठून आलं? अरे इथे जवळ एक दुकान आहे ना, तिथनं उधारीवर आणलं. उधारी? पण तू खाऊन बघ ना शिरा. मी मगाशी ना थोडासा टेस्ट केला होता, एपिक झालाय. नको. ऐक तर, थोडासा खाऊन तर खरंच मस्त. मला उधारी एकही कण नको आहे. आदित्य रे. नाही सई, बास. आयुष्यात कुणासमोरही हात पसरले नाहीयेत, कुणासमोरही लाचार झालो नाही, आणि तू पहिल्याच दिवशी उधारी सुरू केलीस घरात. आदित्य ही लाचारी नाहीये. अरे इथे हेच चालतं. हे चालत असेल, इथे हे चालत असेल, पण मला चालत नाही. हे आधी चालायचं नाही आणि ह्या पुढेही चालणार नाहीये, कारण तसे संस्कार नाही आहेत माझ्यावर. पण ही गोष्ट संस्कारांची आहे, तत्वांची आहे, मूल्यांची आहे. एक वेळ भुकेल्या पोटाने झोपलं तरी चालेल, पण कुणासमोर भीक नाही मागायची असं शिकवलंय मला, आणि हे दादा मामाने शिकवलंय. जगाच्या पाठीवर कुठेही असलो, त्याच्यावर कितीही चिडलेला असलो ना, तरी त्याची शिकवण मी विसरणार नाही, हे तुलाही माहिती असेल. आदित्य रे, तू इतका ओव्हर रिॲक्ट का होतोयस? आणि ही भीक नाहीये, ही उधारी आहे जी आपण कधीतरी चुकती करणारच. आज जॉब मिळाला असता तर आज केली असती चुकी. आज कसं? अरे हे जॉब मिळणं, पगार येणं, नोकरी करणं, हे त्यातलं काहीच कळत नाही का तुला? हे सगळं सोपं वाटतंय तुला? नाही, मिळाली असती ना आज नोकरी, तरी आज नाही देत अगं पहिल्याच दिवशी पैसे. दरवेळेस तुलाच हवं ना, तसं नाही चालत सगळं जग. आणि काय झालं, नाही ना मिळालं, एवढं सगळं करून नाही मिळालं. कुठेही नोकरी नाही मिळाली, सगळीकडनं हाकलून दिलं. उद्याही नाही मिळणार, परवाही नाही मिळणार, कदाचित महिनाभर नाही मिळणार. ही उधारीचे पैसे वसूल करायला माणसं दारात उभे राहतील. सई, आपण काय करणार? तू गृहीत धरतेस यार मला. आदित्य, मी नाही गृहीत धरत आहे तुला, खरंच. आणि जर का नसतील ना पैसे, तर मी बघेन काहीतरी पैशांचं, कुठून तरी कसे तरी, पण मी करेन मॅनेज. कसे? कारण मी दिवसभर डोकं फोडून झालं याच्यावर, आणि मला तर नाही सुचत आहे कुठून येणार आहेत पैसे. परत मामांकडे जायचंय मागायला का तुझ्या मम्मा डॅडूंकडनं मागायचे आता पैसे, हात समोर पसरून त्यांच्या? आदित्य बास, तू अति करतोय. मी अति करतोय? तुला अजूनही वाटतं मी अति करतोय? तुला राग येतोय माझा? लाज वाटते का माझी? नाही मिळाला मला जॉब, नाही मिळाली मला नोकरी, नाही कमवू शकलो मी पैसे, कळतंय मला. अरे मला काय वाटत नाही का या घरातनं बाहेर पडावं? कंटाळा आलाय मला या घराचा. मला नाही मिळू शकत पैसे, मी नाही उधारीवरनं पैसे आणू शकत. मला समोरून चालत येत होते पैसे, मी नको म्हणलो. खोटं बोलून जॉब मिळत होता, मी नाही म्हणलो. स्वतःला स्वतःच्या हिमतीवर सिद्ध करायचा प्रयत्न करतोय यार सई. आपण, मला वाटलं तो तुला तरी समजेल, आणि घरी येतो तर तूच उधारी मागतेस सई. मूर्खासारखा तुझ्यासाठी चाफा वेचत बसलो. मला नाही का तुझ्यासाठी महागडी गिफ्ट आणा अशी वाटत सई. तू माझं ऐकून घे. नाही, माझी सगळी चूक होतीये ना. चल, मी मान्य करतो माझीच चूक होतीये. मला नाही, माझा त्रास होतो. तू बाहेर थांब, तू शांत हो, आणि मग मला शांतपणे बसू दे. असं काय करतोस? आपण बोलूया ना. हे काय? नाही, मला आता बोलायचंच नाहीये. मी आता बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये सई. तू सई, तू प्लीज. तुला कसवायला नकोय माझा. आता कसली येते ती? आता ती गेली कायमची. बाई 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 बाई, चोरी ते चोरी आणि वर शिरजोरी.
डोळे फाडून काय बघतोस माझ्याकडे? खरं तेच बोलतेय मी. तूच घालवलीस ना तिला घराबाहेर, मग आता ती परत यायची कसली आस लावून बसलायस? एवढं जर वाटत होतं तर आधीच राग आवरायचा होतास. पण नाही, तुम्ही मेले पुरुष आणि तुमचे राग. बायकांची तुमच्या लेखी काही काही किंमत नाही. आमच्या नशिबी सुद्धा हेच भोग आले. पण इथे गुलुगुलू गळ्यात गळे घालून प्रेम करून सुद्धा इतिहासाची पुनरावृत्ती. अरे ती श्रीमंता घरची पोर, राजमहालातून तिला पळवून त्या 4 खोल्यांच्या घरात आणलीस आणि तिथून हाकलल्यावर इथे या 10 बाय 10च्या खोलीत. आणि आता तिथूनही हाकलल्यानंतर कुठं जाईल ती? काय वाटतं तुला? हा, माहेरचे दरवाजे कधीच बंद झाले, सासरी परत घरात घेणार नाहीये. आणि आता नवऱ्यानेही घराबाहेर काढलं म्हटल्यावर एकच जागा उरली जिथे ती जाईल. कुठं? त्या मागच्या रेल्वेच्या रुळांवर. आयुष्यात हरलेली सगळी माणसं त्याच वाटेने जातात बाई. आणि आता हिला बिचारीला तर जायला घरच उरलं नाहीये म्हटल्यावर तेव्हा घरी जाण्याचाच विचार करणार ना ती. ओ बाई, तोंड सांभाळून बोला. तुमच्या वयाचा मान राखतोय म्हणून, आता जीव घेतला असता आता इथं. अगं बाई, हो का? बर बर. अरे पण तुझ्या बायकोचा जीव चाललाय तो वाचव की आधी. नाही सईला काही होणार नाही, काही होणार नाही सईला. अहो म्हणून काय शोधायचं नाही का आपण त्यांना? काय टाइमची कुडी लावली येतं? चला पटकन. काय ग हे, परत आलीस तू? अगं तुला काही स्वाभिमान वगैरे आहे की नाही? तुझ्या जागी मी असते ना तर परत याचं तोंड बघायला अजिबात आले नसते. सरळ जाऊन त्या रेल्वेच्या रुळांवर जीव दिला असता. आता बी दिला तरी चाल, आमच्या डोक्याची किटकिट जाईल. सॉरी. नाही मी सॉरी. नाही मी चुकलो, मी सॉरी. नाही माझं तरी कुठे बरोबर होतं. मी सॉरी. म्हणून मी तुझ्या केवढा चिडलो, तुला हाकलून वगैरे दिलं. मी सॉरी. तू रागवलास कारण मी आधी वेड्यासारखं वागले ना, त्यामुळे मी सॉरी. हे अगं तू सारखं सारखं सॉरी सॉरी म्हणू नको ना ग. मग तू सुद्धा परत परत सॉरी म्हणण्याचं थांबव ना. ओके सॉरी. नाही मी सॉरी. का असा मूर्खपणा केलास? आता काय केलं मी? मला न सांगता कशाला गेली होतीस? तूच म्हणाला होतास माझ्या नजरेसमोरून आत्ताच्या आत्ता चालती हो म्हणून. आता मी म्हणलेलं सगळंच ऐकलं पाहिजे का? तुझं नाही तर दुसऱ्या कुणाचं ऐकू मी? कुठे गेली होतीस सई? मी तुझा राग घालवायला गेले होते, दादा मामांचे संस्कार पाळायला आणि आपली उधारी चुकती करायला. घरी कशी चुकती करणार होती सगळं तू? करणार होते नाही, मी ऑलरेडी केली. पण पैसे पैसे मिळवले मी.
एक वस्तू होती, जी माझ्यासाठी खूप स्पेशल, जीवापेक्षा सुद्धा जास्त महत्वाची होती. त्याची किंमत ना माझ्यासाठी लाखो करोडो रुपयांपेक्षा पण जास्त होती. पण काय उपयोग, ती गोष्ट मला ज्या व्यक्तीने दिली होती ती व्यक्तीच माझ्यावर खूप चिडली होती. मग मी विचार केला की मला नक्की काय हवंय. ती गोष्ट हवी आहे की ती व्यक्ती हवी आहे. आणि मग मला नक्कीच उत्तर मिळालं. मी ती गोष्ट विकून ती गोष्ट देऊन टाकली आणि माझ्या जवळच्या व्यक्तीच्या मनात माझा पूर्वीचा रिस्पेक्ट परत मिळवला. एक्सक्यूज मी दादा. बोलिए सर, कहाँ है गाड़ी? नहीं, गाड़ी नहीं है. बोलिए कहाँ पार्किंग में है? नहीं, पार्क भी नहीं, मतलब गाडी ही नाही आहे. नाही, तुम्ही मला प्लीज असं आप म्हणू नका ना. तुम्ही आरे तुरे केलं तरी चालेल. क्या काम था? नाही, काम ऍक्च्युली मलाच तुमच्याकडे काम मागायचं होतं, असेल तर काही. आपको काम चाहिए इस गैरेज में? क्या साहब, इतने अच्छे हाईफाई कपड़े पहन के आप इस गरीब का मजाक उड़ाने आए क्या? तुम्ही स्वतःला गरीब कशाला म्हणता? तुमचं तर स्वतःचं गॅरेज आहे इथे. तुम्ही कष्टाने पैसे कमवताय. मलाही असंच काम करायचंय आणि पैशांची जरा गरज आहे. गॅरेज म्हणजे इथं व्यवहार होतच असणार ना पैशांचा. मग इथली काही अकाउंट्स बघायची असली, पैसे बँकेत नेऊन भरायचे असले, काही बिझनेस रिलेटेड काही असले इथलं, तर प्लीज सांगा ना, मी करतो. ऐसे काम नहीं रहते इस गैरेज में. ले दे के सिर्फ पंचर बनता है, वो भी पंचर वाला जा चुका है. मग चालेल ना, मी काढतो पंक्चर. मी काढून देतो ना. पंचर कभी बनाए हो? हो, मला खूप एक्सपिरियन्स आहे. किसके पास काम किया? A to Z गॅरेज आहे ना, तिथं खूप काम केलंय मी. कौन, पिंटिया? तुम्ही ओळखता त्यांना? अरे उसे कौन नहीं जानता. आज उसके हाथ के नीचे काम करने वाले सबके पास गैरेज है. सिर्फ उस बंदे ने पैसा कमाना नहीं सीखा. रुको, मैं उससे फोन करके पूछताछ करता हूँ आपके बारे में. नाही, नको. फोन कशाला? मैं जरा इंक्वायरी करता हूँ, पूछताछ करता हूँ. अहो चलो उस गाड़ी का तुम पंचर निकालो, फिर सोचते हैं तुम्हारे काम के बारे में. हो, थँक्यू व्हेरी मच. काय रे, काय झालं? आली का रखडलेली गाडी लाईनीवर? झालं का काम? भेटले का सई आणि आदित्य भेटले? अरे नाही ना, आमचे प्रयत्न चालूच आहेत. पण मला तर असं वाटतं आदित्य कुठेतरी गायबच झालाय. अरे गायब कसा होईल? काहीतरी काय बोलतो. ठीक आहे, समोरासमोर भेटणार नसेल तर त्याला फोन करून बघा ना एखादा. तसं काय तो आमचा फोन उचलणार आहे. बरं ठीक आहे, तुमचा फोन नाही उचलणार तर मग तुम्ही पीसी वरनं फोन करून बघा ना एखाद्या. अरे पिंट्या, टेलिफोन बूथ आणि पीसी वगैरे गेले आता. तू ना घर आणि गॅरेज सोडून बाहेर पडून बघ जगात काय चाललंय ते. जगात काय चाललंय बघण्यासाठी मी बिलकुल घराबाहेर पडणार नाहीये. हे घर सोडून मी कुठेही जाणार नाहीये. घराबाहेर पडलो आणि परत दादाने घर घेतलं नाही तर मी काय करू? अरे पिंट्या, तू फोन ठेव तू. मी फोन ठेवतो, पण मी फोन ठेवल्यानंतर सईला फोन करून बघा. आधी नाही, निदान ती तरी फोन उचलेल. बघा. मुद्दा बरोबर आहे. तुला काय वाटतं, सईला फोन करायचा? प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. आई मामा का कॉल करत असतील? फोन उचलत नाहीये. अरे कामात असेल. काहीतरी महत्वाचं काम असेल का त्यांचं? नाही भाई, आता आपण महत्वाचे नाही आहोत. आपल्याशी बोलायची इच्छा नाहीये तिची. फोन उचलायची इच्छा तर खूप होतीये, पण जाऊ दे, ती नाही उचलणार.
खड्ड्यात गेलं सगळं. मी उचलणार फोन. हॅलो, सई, कसे आहात मामा? अरे ते राहू दे, तू मला सांग, तू कशी आहेस? बरी आहेस ना? आणि आदित्य कसा आहे? तुम्ही दोघे ठीक आहात ना? हो, आम्ही ठीक आहोत. अरे आहात कुठे, राहताय कुठे, करताय काय? सॉरी मामा, पण ते मी नाही सांगू शकत तुम्हाला. आदित्यला आवडणार नाही ते. हा, पण जिथे कुठे आहोत ना तिथे सुखरूप होत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. अगं काळजी करू नको काय? डोक्यात काय काळजीचं बटन आहे का? बटन बंद केलं, काळजी थांबली. हो ना, काळजी वाटणारच ना आम्हाला. मामा, अहो पण घरी काळजी करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत तुम्हाला. गुल्लू इतक्या वर्षांनी घरी आली आहे, तिची काळजी घ्या. आपले डेंजर डॉन आप्पा आहेत ना, त्यांची काळजी घ्या. पिंड्या मामा आहेत, फिल्टर आहे, आणि दादा मामा पण. कसं आहेत ते? म्हणजे घरातले सगळेच जण कसे आहेत? नाही तसे घरातले सगळे ठीक आहेत, पण सगळेच तुमची आठवण काढतायत ग. बरं ते सगळं राहू दे, बाकी खर्चाची, पैशाची, खाण्यापिण्याची सोय झाली आहे ना तुमची? हा, आदित्य जातोय ना ऑफिसला? हो, जातोय ना, रोज जातोय तो ऑफिसला. आणि सध्या तर इतकी कामं चालू आहेत, इतक्या मीटिंग चालू आहेत की अजिबात त्याला वेळच मिळत नाही. आता सुद्धा हे काय ऑफिसलाच गेलाय तो. अरे देवा, माझी भाजीच करपली. मी करते, नंतर कॉल करते. अच्छा, तुला पण तेच वाटतंय जे मला वाटतंय? काहीतरी बिनसलंय. सई आपल्यापासून काहीतरी लपवते.